नमस्कार. गेल्या व्हिडिओमध्ये आपण शिकलो होतो की आपल्या आयुष्यात कालपुरुषाच्या कुंडलीनुसार आपले प्रॉब्लेम्स हे आपल्याला अष्टम स्थानातनं दिसतात आणि त्या अष्टम स्थानाला विरोध करणारं जे स्थान आहे ते पत्रिकेतलं तृतीय स्थान म्हणजे आपला सबकॉन्शियस माइंड. आणि ह्या सबकॉन्शियस माइंडचा जो काही प्रोग्रॅमिंग आहे तो प्रोग्रॅमिंग आपल्या आयुष्यातल्या अडचणींना वाढवणार आहे किंवा त्याचं सोल्युशन देणार आहे, ज्या प्रकारे तो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रोग्राम आहे. परंतु त्याला निगेटिव्ह असेल तर रिप्रोग्रॅमिंग करण्यासाठी किंवा आपल्या अपेक्षित गोष्टींमध्ये त्याच्यामध्ये काही चुकीच्या गोष्टी प्रोग्रॅमिंग झाला असेल तर त्याचं दुरुस्तीकरण करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या पद्धती युट्यूबद्वारे किंवा अनेक ट्रेनर्सद्वारे अवेलेबल आहे. परंतु आपल्याला त्या गोष्टींचा 100% लाभ कसा झाला पाहिजे ह्याच्यासाठी एक सिल्वा रिप्रोग्रॅमिंग टेक्निक आपण शिकणार आहोत आज. आणि ही टेक्निक इतकी जबरदस्त आहे की ही टेक्निक ओशो, जगप्रसिद्ध दर्शनशास्त्री ओशो रजनीश यांनी आपल्या ओशो धाम रजनीशपुरम आश्रमात ते आपल्या साधकांकडनं ही गोष्ट रोज करून घ्यायचे. ते त्यांना एक टास्क द्यायचे की तुम्ही जो काही रुटीनचा भाग आहे ना तो फोकसने केला पाहिजे. म्हणजे भाजी कापताना तुम्ही भाजीच कापली पाहिजे, अंघोळ करताना अंघोळच केली पाहिजे, जेवताना तुम्ही जेवलंच पाहिजे, कपडे बदलताना तुम्ही कपडेच बदलले पाहिजे. म्हणजे काय की कुठली जी काही छोटी छोटी गोष्ट करताय आपल्या आयुष्यात रोज, ती गोष्ट करताना तुम्ही त्या गोष्टीवरतीच फोकस ठेवला पाहिजे आणि त्या गोष्टीच्या विरोधात किंवा त्याच्यामध्ये अडथळे आणणारा दुसरा कुठल्याही प्रकारचा विचार नाही केला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की ह्या गोष्टी करताना विचार तर येणारच, कारण आपला ब्रेन जो आहे ना तो इतका अनेक वर्षापासून प्रोग्रॅमिंग झालेला आहे. म्हणजे आपला रुटीनचा जो भाग आहे त्याच्यामध्ये आपण ज्या गोष्टी पाहतोय, ऐकतोय, अनुभवतोय किंवा अनुभवलेल्या आहेत, त्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपण एखादी गोष्ट करताना आपल्या विचारांनी, आपल्या भावनेनी आपल्या आयुष्यात अडथळा निर्माण करतच राहतात. त्यामुळे होतं काय की आपल्याला जी गोष्ट करायची आहे सोल्युशन्स मिळवण्यासाठी, आपली अपेक्षा पूर्तता करण्यासाठी, त्याच्यामध्ये अडथळे येतात आणि ती गोष्ट आपल्याकडनं साध्य होत नाही. परिणाम आपल्याला जो रिझल्ट हवा आहे तो रिझल्ट आपल्याला मिळवता येत नाही. मग आता याच्यावरती आज जे मी तुम्हाला शिकवतोय त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. आणि जसं जसं तुम्ही याची प्रॅक्टिस करायला सुरुवात कराल तसं तसं तुम्हाला अनुभवायला येईल की तुमचा जो सबकॉन्शियस प्रोग्राम आहे तो चेंज व्हायला लागलेला आहे, तुमचा फोकस वाढायला लागलेला आहे, तुमचा जो काही फोबिया आहे, एक प्रकारची काल्पनिक भीती आहे तुमच्या आयुष्यातली, ती कुठेतरी क्लिअर व्हायला लागलेली आहे. तुमच्या आयुष्यातनं नष्ट व्हायला त्याची प्रोसेस सुरू झालेली आहे. इतकी जबरदस्त टेक्निक आहे, फक्त त्याचा अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्टीमध्ये उपयोगी पडणार आहे. तुमचे रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, तुमचे हेल्थ प्रॉब्लेम्स, तुमचा अभ्यासावरचा फोकस, एखाद्या गोष्टीचं तुम्ही जर परीक्षेची तयारी करत असाल, तुमची मुलं एखाद्या परीक्षेची तयारी करत असतील, एक्झाम क्लिअर करण्यासाठी, जे स्पोर्ट्समन्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इतकं जबरदस्त ही गोष्ट आहे, टेक्निक आहे. तर अधिक तुमची उत्सुकता ताणून न धरता तुम्हाला ती गोष्ट सांगतो. काय करायचं आहे बघा, ज्या वेळेला आपण एखादी गोष्ट करतो आहे ना त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे आपला त्या गोष्टीवरचा फोकस आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यात येणाऱ्या अनकॉन्शियस थॉट्स किंवा जे काही विचार, इमोशन्स येतात आहेत किंवा आपण
कल्पनेच्या दुनियेत जातो आपण. ती गोष्ट करताना एखादा दुसराच विचार करायला लागतो. त्या गोष्टीचा विचार सोडून आपण दुसऱ्याच गोष्टीवरती फोकस ठेवायला लागतो. या दोन्ही अनकॉन्शियस थॉट आणि आपला फोकस, या दोन गोष्टी आपल्याला सांभाळता आल्या पाहिजे. मग त्याच्यासाठी करायचं काय? बघा, तुम्ही ज्या वेळेला एखादी गोष्ट काम करायला सुरुवात करणार, त्यावेळेला विचार तर येणारच आहे. अनकॉन्शियस थॉट तुम्हाला येणारच आहे. तुमचा प्रोग्रामिंग आहे कारण. मग त्यावेळेला स्वतःला विचारायचं आहे की हा जो थॉट्स मला येतोय, मग तो कुठलाही असो, जनरल असो, तुम्ही एखादा चित्रपट, सिरियल, गाणे तुम्ही बघितलेलं आहे, ते तुम्हाला सतत येत आहे त्यावेळेला, कामाच्या वेळेलाच तुमच्या, तर त्यावेळेला स्वतःला विचारायचं आहे की आत्ता या क्षणाला हा का येतोय माझ्या मनात, हा थॉट्स मला का सतवतोय, विचारायचं आहे स्वतःला. तुम्हाला आन्सर मिळेल, तो त्या थॉटनुसार आन्सर मिळेल. म्हणजे तुम्ही जर जनरल थॉट करत असाल एखाद्या गाण्याचा, एखाद्या पिक्चरचा, एखाद्या सिरियलचा, एखाद्या आनंदाचा, तर तुम्हाला आन्सर मिळेल की हा विचार तुझ्या मनात सतत येतोय कारण तुला ह्याच्यापासून एक आनंद मिळतोय, एक समाधान मिळतंय, तुझा इंटरेस्ट आहे याच्यावरती, त्याच्यातनं तुला प्लेजर मिळतंय, म्हणून हे थॉट्स सतत येतात. किंवा एखादा निगेटिव्ह थॉट्स येत असेल जो आपल्या परिस्थितीनुसार असेल, आपल्या आयुष्यातल्या हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप्स किंवा अन्य कुठल्या प्रॉब्लेम नुसार असेल, तर तुम्हाला आन्सर मिळेल की बाबा ह्याच्यात तुला भीती वाटते, तू ह्याच्याशी खूप अटॅच आहेस इमोशनली, असे तुम्हाला आन्सर्स मिळतील. मग ज्या वेळेला तुम्हाला ह्या पद्धतीचे आन्सर्स मिळतात, त्यावेळेला दुसरा प्रश्न तुम्ही तुमच्या माइंडला विचारायचा आहे की या क्षणाला मला खरोखर याची गरज आहे का, आणि ह्याच्यानी माझ्या आयुष्याचं काही भलं होणार आहे का, मला काही ह्याच्यातनं सोल्युशन मिळणार आहे का आयुष्याचं. बघा, तुम्ही डोळे बंद करून विचारा, तुम्हाला एखादा थॉट्स आला असेल तर त्याच्या संदर्भातला हा प्रश्न विचारा की मला या विचाराचा काही फायदा होणार आहे का या क्षणाला, मला त्याच्यामुळे काही सोल्युशन मिळणार आहे का, माझ्या आयुष्याचं काही भलं होणार आहे का. आणि जसं तुम्ही हा प्रश्न तुमच्या मनाला विचारता, तर तुमच्या ब्रेन मधला जो कॉन्शियस कॉग्नेटिव्ह मोड असतो ना, तो ऍक्टिव्ह होतो आणि ही जी ऑटो प्रोग्रामिंगची जी प्रक्रिया असते ना, ती तो थांबवतो. ती तो त्या क्षणाला थांबवतो. काही सेकंद, सुरुवातीला काही सेकंद थांबतो. जसं जसं हे प्रश्न विचारायला लागेल, तसं तसं ही सेकंदावरनं मिनिटावरती प्रोसेस जाईल. जर मिनिटावरनं काही तासांवरती ही प्रोसेस यायला लागेल, आणि ज्या वेळेला ही प्रोसेस तासांवरती यायला लागेल ना, तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही तुमच्या आयुष्यात कितीतरी गोष्टी सॉल्व्ह करायला लागलेल्या आहेत. एक्झाम्पल, आता विचार करा, ज्यांना स्वतःचं वजन कमी करायचं आहे, त्यांनी जेवताना जर ह्या फोकसने जी गोष्ट खाताना आहे ते खाताना या फोकसने विचार केला, असे प्रश्न विचारून जर ती प्रोसेस करायला लागले, तर ते त्यांच्या खाण्याच्या बाबतीत इतके फोकस होतील, इतके जागृत होतील की त्यांच्या आयुष्यात त्यांना काय महत्वाचं आहे वजन कमी करण्यासाठी, काय नाही आहे, ह्याच्या बाबतीतला जो अवेअरनेस आहे, जो कॉन्शियस रिप्रोग्रॅमिंग आहे, म्हणजे स्वतःची हेल्थ सांभाळण्याचा, स्वतःचा वेट लॉस करण्याचा जो रिप्रोग्रॅमिंग आहे, तो ऑटोमॅटिकली होत जाईल ना. मग एक्सरसाइज करण्यासाठी त्यांना एक्सक्यूज राहणार नाही, डाएट फॉलो करण्यासाठी त्यांना एक्सक्यूज राहणार नाही. ज्यांना रिलेशनशिप्स मध्ये सोल्युशन्स हवं आहे, त्यांनी ह्या पद्धतीने जर स्वतःला रिप्रोग्रॅमिंग केलं, तर
त्यांच्या रिलेशनशिप्स मध्ये सबकॉन्शियसली जो चुकीचा प्रोग्रामिंग आहे, जो त्यांच्या रिलेशनशिप्स मध्ये अडथळा निर्माण करतोय आहे, तो प्रोग्रामिंगच जर निघून गेला तर त्यांना त्यांचं सोल्युशन सापडायला लागेल. तुमचे हेल्थ किती स्तरावरती सुधारायला सुरुवात होईल. तुम्ही जे करत असलेल्या साधना, जे काही रिच्युअल्स आहेत, तुम्ही कुठल्या एखाद्या देवतेची करताय किंवा एखादा NLP प्रोग्राम करताय, एखादी रेकी उपचार पद्धती करताय, साऊंड थेरपी करताय, अफर्मेशन्स करताय, ध्यान पद्धती करताय, त्याच्यामध्ये अनकॉन्शियस थॉट तुम्हाला जे सतवत आहेत त्याचे ते जर गायब झाले, तुम्ही मेंटली क्लिअर झालात त्याच्यामध्ये, तर तुम्ही करत असलेली प्रत्येक गोष्ट तुम्हाला 100% रिझल्ट देणार ना. तुम्हाला तुमच्या आयुष्याचं सोल्युशन्स मिळवण्यासाठी तुमचाच सबकॉन्शियसली प्रोग्रामिंग अडथळा आणतोय आणि ह्या सबकॉन्शियस प्रोग्रामिंगला दुरुस्त करण्यासाठी जो एक हॅक लागतो ना, तो हॅक मी तुम्हाला आज दिलेला आहे. ह्याचा 100% वापर करा, ह्याची प्रॅक्टिस करा. कारण जोपर्यंत तुम्ही ही प्रॅक्टिस करणार नाही ना, तुम्ही कितीही युट्यूबवर व्हिडिओ बघा, तुम्ही कितीही ट्रेनरचं सोल्युशन्स घ्या, तुम्ही ऑटो मोडवरतीच राहणार. तुम्हाला तुमचा ज्या प्रकारे ब्रेन प्रोग्रामिंग आहे ना, त्या प्रकारेच तुम्ही वागणार. एखादा थॉट्स आला, सगळं उद्ध्वस्त होतं तुमचं, जे काही रिच्युअल्स करताय किंवा एखादी असं तुमच्या अगेन्स्ट परिस्थिती आली, त्याची जो भीतीदायक प्रोग्रामिंग आहे, जो अनकॉन्शियस थॉट आहे, तो तुम्हाला त्याच्यामधनं मागे खेचल्याशिवाय राहणारच नाही. त्याला संपूर्णपणे रिप्रोग्राम करण्याचा आज एक महत्वाचा उपाय मी तुम्हाला दिलेला आहे. तो तुमच्या आयुष्यात प्रॅक्टिस करा आणि तुमच्यासारख्या अनेक लोकांना ज्याची गरज आहे या गोष्टीची, त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवा. कारण ह्याच्यामुळे तुमच्या आकाशिक रेकॉर्ड्स बरेच क्लिअर होतात. कारण आपण एखाद्याला योग्य गोष्ट पोचवली ना, तर आपल्या आयुष्यातले जे अडथळ्याचं स्थान आहे, अष्टम स्थान, ते क्लिअर व्हायला. सो ह्या गोष्टी, हे नॉलेज अनेक लोकांपर्यंत पोचवा, ज्याची यांना गरज आहे, जे खरोखर त्या सोल्युशन्सची वाट बघतात आहे. तेवढं तरी करा. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया असंच काही भन्नाट नॉलेज घेऊन, जे तुमच्या आयुष्याला एक चांगलं वळण देईल, तुमच्या आयुष्याला एक सोल्युशन देईल. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण त्याच्याबद्दल नक्की बोलू. तोपर्यंत आज्ञा मागतो. थँक्यू. धन्यवाद.